बरं वाटतंय का आता? सॉरी, नाही माझं डोकं धरलंय अजूनही. म्हणून तुला सांगते की दारू नको पीत जाऊ. तू आता काका सोड कुणाही बरोबर दारू पिताना दिसला ना तर लक्षात ठेवा. मला दारू नाही आवडत यार, तू चिडू नको माझ्यावरती. जा तू सॉरी बोलली होती तू मला परत. ते सॉरी मी तुला बेजबाबदार म्हटलं ना म्हणून बोलले होते. तू दारू प्यायल्याच्यावर मी चिडलेच आहे. मला तुझ्याशी नाही बोलायचं. मला पण नाहीच बोलायचं तुझ्याशी, पण तुझी काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. मुळात तूच माझी जबाबदारी आहेस. माझी जबाबदारी? तू मला जबाबदार का कोणी सांगितलं? हे बघतोय. ठीक आहे, आता झोपायचं गपचूप. झोपणारच आहे मी गपचूप. दे इकडे. झोप. झोपतोय. शिवा तुझा बेड किती कोझी आहे, मला लगेच झोप लागेल. कुठे आणून ठेवलंयस तू मला? दिव्या, आय एम रिअली सॉरी. पण हे बघ, आता थोडा वेळ ऍडजस्ट कर. अगं नंतर डायरेक्ट जन्नत मध्ये जाशील. नरक्यातनं भोगल्यावर जन्नत मध्ये जाण्यात काय अर्थ आहे? धरके जरा टोपले. हो, पाय अवघडलेत नुसते. हे मी का धरू? हे तुम्हीच धरायची. अगं ठेवते ना, बाईच्या जन्माला आली. किती का दरोळ करतीस ग? तुम्ही नीट बोला माझ्याशी. आम्ही नीटच बोलतोय, तू नीट वाट. आणि काय ते कपडे घातलेत. अरे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं आधीच डोकं फिरलंय, डोकं फिरवू नका माझं. दिसतंय ते. म्हणजे ए दिव्या दिव्या, कूल कूल, शांत राहा. तू मला काय सांगतो? यांना सांग ना. ओ ताई ताई प्लीज, मी हात जोडतो, प्लीज तिला काही बोलू नका. तू तुझ्या बायकोला सांभाळ. आल्यापासून नुसती कांगावा करतीये. नवीन नवरी दिसतीये, पण बाईच्या जातीने कसं असावं काही कळत नाही बघ तिला. तुझं तर काही वचकच नाही रे तिच्यावर. ओ वचक वचक काय? माझा नवरा मी करेन काय, पण जास्त बोलताय हा तुम्ही. तुला अगं माहित नाही, मी गल्लीत माझ्या समोर कोण उभं राहत नाही भांडायला. जास्त माझ्या समोर बोलू नको तू. हा मग तुम्ही तुमच्या गल्लीत जाऊन बोला ना, माझ्याशी भांडायचं नाही इथे. ए इथे काही जास्त बोलू नको. हा हे बघ, मी तुझ्या ना आईच्या वयाची आहे. बस शांत शांत. ताई, आम्हाला खरंच माफ करा. आम्ही थोडं पुढे जातो आणि उतरतो. आणि ती सगळी पोती ठेवली आहेत ना, त्यातलं हळूहळू सगळ्या कुंड्यांना खत घालून घ्या. आणि ते मोठं चाफ्याचं झाड आहे ना, त्याच्या बाजूची माती जरा उकरून घ्या. पावसाचे दिवस आहेत, त्या कॉर्नरमध्ये सगळं पाणी साचतंय. त्याचं काय करता येईल? हे काय खुरप्याने सारखं करतो मी. हां, ते त्याला वाट काढून द्या. काय सांगते साई? हेच बागेची कामं सगळी. कामं तर चालूच असतात तुझी, पण आशूला विसरली नाहीयेस ना? नाही म्हणजे वस्तीत राहायला गेलाय तो. मी विसरेन का आशूला? पण मग अजून किती दिवस राहणार आहे तो तिकडे? माझा मुलगा आहे तो. कधी गेला, किती दिवस झाले, चांगलं माहिती आहे मला. आणि फोन केला होता मी त्याला. मग काय बोलणं झालं? नाही म्हणजे त्याला सांगितलं नाहीस का इकडे यायला? अजून किती दिवस राहणार आहे तो त्या वस्तीत? हो, पण कारणाशिवाय नाही राहू देते. त्याला जे काम सांगितलंय ना, ते करूनच येईल तो. पण अजून किती वेळ लागणार आहे? डिवोर्स बद्दल बोलायचं होतं, बोलायचं आणि निघायचं ना पटकन. हो अगं किती, पण हा विषय नाजूक आहे. त्यासाठी हवा तो वेळ द्यायला नको का? नाही, कळतंय मला वेळ का लागतोय ते. भाऊंनी सांगितलं ना त्याला अजून 2 दिवस राहा म्हणून वेळ लागतोय. पण आई कसं करणार आहे का आशू तिकडे? नाही म्हणजे ते शिवासोबत, त्या वस्तीतल्या माणसांसोबत कसं मॅनेज करणार आहे? आयुष्यात दारूचं कधी न नाव काढणारा आशू ती आयुष्यात आल्यापासून दारू प्यायला लागलाय. आणि आता त्या वस्तीत राहतोय म्हटल्यावर तिकडे त्याला काय काय सवयी लागतील ना काय माहित. कीर्ती, चांगलं बोल ग. भाऊ आहे तुझा तो. असं काही होणार नाही. असं काही होऊच नये हे मलाही वाटतंय. पण संगत
वाईट संगत माणसाला काय करायला भाग पडेल ना काही सांगता येत नाही ग. त्यात आपला आशू साधा आहे, शिवाला काही पडली नाहीये त्याची, पण आपण आपल्या आशूला असं भरकटू देऊ नाही ना शकत. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, तू त्यांना बोलवून घे इकडे. नाही म्हणजे आशूला बोलव, तिला तिकडे राहायचं असेल ना तर राहू दे, काही फरक पडत नाही. आणि आशू जर डिवोर्स बद्दल बोललाच असेल तर प्रश्नच मिटला, ती येणारच नाही ना. पण प्लीज आशूला बोलवून घे आई, मला खूप काळजी वाटते त्याची, आणि त्याच्याशिवाय हे घर सुनं सुनं वाटायला लागलं आता. बघते काय करायचं. अरे अरे अरे, हळू हळू हळू. तुझा हात धरले ना तेव्हापासून आयुष्यात खड्डे पडले माझे. आता सावरून काय उपयोग? किती चालायचंय अजून? जास्त नाही दिव्या, आलंच बघ. चल. अरे चंद्या दोस्ता, अरे छोटू, कसा आहे तू? किती दिवसानंतर भेट? हा, मी एकदम मस्त आहे. तू एकदम भारी काम केलंस हा. ओळख तरी करून देतोयस ना वहिनी साहेबांशी. अरे हो हो हो, ऑफकोर्स करून देणार. तर ही आहे दिव्या बहिणी, आणि दिव्या हा माझा बेस्ट फ्रेंड छोटू. नमस्कार वहिनी, नशीब काढला का तुम्ही. लाखात एक आहे आमचा चंदन. लाखात एकच आहे. अरे अरे तू, अरे गावात स्वागत आहे तुमचं. चल चला. हो तू. अरे तू अरे उठलास? बरं वाटतंय का आता? काय झालं? बोलत का नाहीयेस मग? ठीक आहे तुला एकट्याला राहायचंय का? चल. शिवा, थँक्यू. तू त्या गुंडांपासून मला वाचवलंस आणि दारूचंही घरात कळू दिलं नाहीस. थँक्यू सो मच. अरे कसं कळू देईन? आता देसाईंची इज्जत ती माझी इज्जत. तुझ्या नावाचं हे मंगळसूत्र बांधलंय. मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललेलं. आणि तुला एक सांगू का, म्हणजे या वस्तीतल्या लोकांचा तुला खूप त्रास झाला असेल, पण त्यांचा खूप जीव आहे अरे तुझ्यावर. खूप मानतात तुला. वस्तीतल्या लोकांची घरं नकळत विकली जात असताना तेव्हा तू त्यांच्या मदतीला धावून आलास. ते खूप असा रिस्पेक्ट करतात तुझा, मानतात तुला खूप. शेवटी जावई आहेस तू या वस्तीचा. ते दिसलंच मला त्या दिवशी. जावई बापू. बरं शिवा, तू माझी डिग्निटी खरंच वाचवतेस. आणि आय नो मी असं हे दारू प्यायला नको होतं, ते खूप चुकीचं आहे. मी नाही करणार. आणि मी काय अरे अरे बापरे, आईचे 5 मिस कॉल आहेत. ए तू बोलशील ना नीट? हो मी बोलेन नीट, काहीच टेन्शन नाही. हॅलो आई. आशू, अरे काय रे, कुठेस तू? किती फोन केले मी तुला. हा ग, माझं जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपलो होतो. का का डोकं दुखतंय? बरं नाहीये का तुला? काय झालंय नक्की सांग बरं. हो बरं आहे ग, काल पत्ते खेळत होतो रात्री, सो उशिरापर्यंत म्हणून डोकं दुखत होतं. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू सरळ आजच्या आज घरी निघून ये. आजच? ओके ठीक आहे. आणि मला सांग, तू बोललास का तिच्या घरच्यांशी? नाही, ते नाही अजून. ठीक आहे,
मग एक काम कर, बोलूनच ये आणि येताना एकटाच ये. हो हो ठीक आहे, बघतो मी. हा ओके बाय. काय झालं? काय काय बोलली सीताई? आई म्हटली परत ये. म्हणजे मी पुढे होतो, तू थांब इथेच. मी कशाला थांबू? आय मीन मला असं म्हणायचं की तू थांबू शकतेस इथे, पण तू येत असेल तर चल, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही, मी पण आवरायला घेते ना, आपण निघूया. चालेल, मी पण येते. येस मी आवरायला घेतो. हा पण ऐक ना, आपल्याला घरी जाण्याच्या आधी तुला गॅरेजवर यायला लागेल माझ्याबरोबर. का ग? अरे पाना गँगला तुझ्याशी जरा बोलायचंय. का? हो चल जाऊया. मग येते मी. आईचं म्हणणं आहे की बोलल्याशिवाय येऊ नको, पण इथे तर हे सगळं इतकं चांगलं वागलेत माझ्याशी की ऍक्च्युली आईचं म्हणणं बरोबर आहे. हीच बोलायची योग्य वेळ आहे. मला प्रयत्न तरी करायला पाहिजेत ना. पण जर शिवा तिथे आली तर पुन्हा अशी संधी नाही मिळणार. हॅलो हॅलो, नेटवर्क नाही. फायनली माझा हात पकडलास ना तू. हा हात आयुष्यभर असाच पकडून ठेव. कधी घरी पोचतोय असं होतंय मला. कशाला हे स्वागत बिगत आता? कशाला म्हणजे का? अगं तुला सुद्धा कळेल की कोणाच्या घरातली सूनस तू. हो बघू. हे बघा, आपल्या गावात कोण आलंय. थांबा थांबा, अशी कशी पुढे जाणार? दिव्या, ही माझी मानलेली बहीण कावेरी ताई, आणि ताई ही माझी अर्धांगिनी दिव्या. सुंदर. आणि दिव्या, हे सगळे आमच्या गाववालेत बरं का. हो, पण हे सगळे इथे काय करतात? काय करतायत म्हणजे? तू कधी कुठल्या गावात नाही गेलीस का? अगं नवीन जोडपं जेव्हा लग्न होऊन येतं ना, तर त्यांचं असं जंगी स्वागत करतात, बँड बाजा के साथ. मग बँड बाजा कुठे? चंदन, वहिनीला कॉमेडी आहे ता. वहिनी, बँड बाजा इथेच आहे. हे पक्क्या वाजव रे. प्लीज देवा, प्लीज ह्यातलं एक घर नसलं पाहिजे. ह्याचं माझं माहिती नाही काय होईल. ये दिव्या ये. आता आपण इथे का थांबलोय? डायरेक्ट घरीच गेलो असतो ना. अगं हो, हेच आपलं घर आहे. कुठे वस्तीतून निघून महालात जायची स्वप्न होती माझी, आणि आम्हाला परत वस्तीत घेऊन आलाय. दिव्या, काय झालं? चंदन, हे आहे तुझ्या आजोबांचं घर? अगं हो, आणि मी तुला बोललो होतो ना, माझे आजोबा खूप सिंपल आहेत. साधं राहणीमान, उच्च विचारसरणी. सांगितलं होतं ना. चल चल चला. छोटू, ही बॅग ठेव जरा तिकडे. ये दिव्या, ये. शिवा कुठे आहे? नाही, कॉल केला होता तिला, म्हटली येते म्हणून. हे बघ आली शिवा. अरे या शिवाना. जीजू, तुमचं पुन्हा एकदा गॅरेजवर स्वागत आहे. मला सांगितलंय सगळ्यांनी, तुम्ही जाम धमाल केली. मी ऐकलं, मी सगळं मिस केलं नाही यार. अरे तुला माहितीये का यांना दोघांना चावलं होतं ते? काय चावलं होतं? अरे माहितीये, आशू आणि मांजला मधमाशा चावल्या होत्या. बघतोय खरं चावलं. तुम्हाला सगळं लक्षात आहे का? भाई सगळं आठवतोय. तो मोरपीस जो शिवाने तुझ्या डोक्यावरून असं फिरवला होता.
मी आलेच. पप्पा, आशू आणि माझी मैत्री होती. इथेच आम्ही कितीतरी वेळा भेटलो, पण आज या ठिकाणी एका वेगळ्या नात्याने आलोय. मी नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करते, कारण मला आशू सोबत आयुष्य काढायचंय. पण पप्पा, मी तुमची मुलगी आहे, हार नाही मानणार. मी आशूशी बोलायचं ठरवलंय. काय झालं शिवा? त्याचं काय जिजू? शिवाला ना तिच्या मनातलं वगैरे सांगायची सवय नाही. आणि आशू, तिचे इंटेन्शन ना एकदम एकदम चांगलेच असतात भाई. फक्त ना तू तिला सांभाळून घे. हे प्रेम बिम काय आपल्याला जमत नाही ना, तर ते अचानक असं अंगाशी आल्यानंतर कसं सांभाळायचं, काय करायचं कळत नाही. अगं शिवा, एवढंच ना, जसं आम्हाला सांभाळलं, या गॅरेजला सांभाळलं, तसं हे सगळं पण सांभाळशील तू. नाही रे, ते वेगळं. हे सोपं नाही आहे. अगं शिवा, कळतंय आम्हाला हे सोपं नाही, पण आम्हाला हेही माहिती आहे की आमच्या शिवासाठी कोणतीही गोष्ट कठीण नाहीये. हा शिवा, खरं तर तू आमच्यापासून दूर होती, तिकडे एकटी लढत होती. पण शिवा, खरं सांग, आता ह्या 4 दिवसामध्ये तुला खरंच बरं वाटलं ना? शिवा, तू काही पण ठरव, आम्ही कायम तुझ्या सोबत असू. हो, फक्त एक आवाज दे. चालायचं? हो, इथे आल्यावर ना सगळं आठवलं. अरे, आपली झालेली भेट, आपल्या मैत्रीची सुरुवात. तुझ्याशी मैत्री करायची होती, मला हे आठवतंय. भाई लोक, चला आपण चहा घेऊन येऊ. ए, कशाला चहा? अरे चल ना, चहा पिऊ ना. चहा घेऊ ना. आशू, मला काही कळत नाही आहे. मला पण. मला तुला एक विचारायचंय, विचारू का? तू दारू का पितोयस? म्हणजे खूप प्रेशर आहे का? माझा इतका त्रास होतोय का तुला? म्हणजे मला कळतंय की लग्न जबरदस्तीने झालंय तुझं, तुला आपण मित्र होतो चांगले आणि तुला हे नातं नव्हतं पुढे न्यायचं असं. पण आता हे नातं लादलं गेलंय, मी सगळं समजू शकते. पण तुझं जसं आयुष्य बदललंय तसं माझं पण बदललंय ना. ह्यात माझी काय चूक आहे? नाही, चूक तुझी नाही आहे शिवा. आय नो चूक माझी आहे. मी दारू प्यायली, मी ते सगळं नको करायला होतं. आय एम रिअली सॉरी. मी परत असं वागणार नाही. पण तू मला सांभाळून घेतलंस, तू माझी काळजी घेतलीस, त्याबद्दल थँक्यू. हे बघ, मी नेहमी प्रयत्न करीन, फक्त तू समजून घेत जा मला. आपण खूप चांगले मित्र होतो आणि आपली एवढी चांगली ओळख होती आणि असेच आपण पुढे जाऊ शकतो. चला निघायचं. हा, शिवा, आता असंच होणार ना, तू येणार, मला भेटणार आणि परत निघून जाणार. अरे बाबा, असंच असतंय, जगाची रीतच आहे ती. सासरी पोरगी गेली की ती 2 दिवस माहेरला येते आणि परत सासरी जाते. चालायचंच रे. मग आपण बदलूया ना ही रीत. ती काही कायमची चालली नाहीये. लग्नानंतर हे पहिलं वर्ष आहे ना, मग या वर्षातले सगळे सणवार महत्वाचे असतात, त्यामुळे ती येत जात राहणार आहे. आता तुम्ही उगाच तोंड पाडून बसू नका. निघाली का शिवा? बरं झालं आला. शिवानी छोटी. बरं, हे घे. ही शिदोरी माहेरून सासरी जाताना घेऊन जायची असते. सीताईंना सांग दिलीये म्हणून. आई,
बघ, या आईकडनं आणि माझ्याकडनं तुला साडी बर का. 2 दिवस कसे गेले ना कळलेच नाही ग. आता तू जाशील खरी एकदम सुन सुन वाटेल बघ. इथून निघून जायची वेळ येते आशुतोष, आता तरी बोल. निघायचं? हा, निघायच्या आधी एक आजी तुमच्याशी जरा बोलायचंय. होय, मला बी बोलायचंय. चल कुठे? बोलायला जाऊया की. हा, आलोच आम्ही. चला या आजी.